स्पोर्ट्स मार्कंडी या दोन संघांच्या दरम्यान लढत झाली होती आणि संघ कसा बसा 60पर्यंत मजल मारली होती. हेमंत कदमच्या त्या 14 धावा निर्णायक आणि नशिबाची साथ 2 चेंडू पडले होते, त्याच्यावरती 2 चौकार आले होते आणि सामन्याला टर्निंग पॉईंट देखील ठरला होता. अरे आले 2 मिनिटं थांब, मैदानात उभी तरी स्ट्राईक तरी घेऊ दे. इथे आपण पाहिलं तर नक्कीच सलामीची जोडी मैदानात. या सलामीची जोडी मैदानात 6 षटकांचा सामना. पॉवर प्लेची 2 षटकं आणि 4 पहिली षटकं फ्रेश गोलंदाज वापरले जातील. सर्व नियम आपल्याला ठाऊक आहेत, नियमांना फॉलो करा आणि 25 मिनिटांमध्ये पहिली इनिंग संपणं फार गरजेचं आहे. पंचांनी तसं त्यांना कॉलिंग्स करा. पंच म्हणून आदन दळवी, प्रमुख पंच, स्क्वेअर लेग पंच निलेश टरोकर कामगिरी पाहत आहेत. क्षेत्ररक्षण आपण पाहिलं तर पॉवर प्लेचं पहिलं षटक आहे, एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात एक खेळाडू असेल. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर दापोलीशी बिलॉंग करणारे 2 दिग्गज खेळाडू आपण पाहतोय. आक्रमक बॅटर आपण पाहतोय. अर्थात स्ट्राईकवर ओसामा, मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच ऑलराऊंडर कामगिरी केली होती. दुसऱ्या बाजूला पहिल्या मॅचमध्ये ज्याला आपण मिस केलं होतं आपण पाहिलं तर नक्कीच मोहसिन बुरुंडकर आपण पाहतोय दापोलीशी बिलॉंग करणारा. तर कैफ हा देखील दापोलीशी बिलॉंग करणारा खेळाडू आहे. एक चांगली लढत नक्कीच पाहायला मिळेल. कैफने देखील पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा किताब पटकावला आहे. कॉन्फिडन्स हाय लेवलला आहे. गोलंदाज विरुद्ध फलंदाज दापोलीशी बिलॉंग करणारे हे तिन्ही खेळाडू आहेत आणि त्याच्या दरम्यान खेळत आहेत ते रत्नागिरी जिल्ह्यातील इतर खेळाडू. आणि काय घडणार पाहूया. पॉवर प्लेचं पहिलं षटक, पहिला चेंडू हाताळण्यासाठी सज्ज झालाय कैफ. सर्कलच्या बाहेर एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यात ते खेळाडू आहे. एक खेळाडू आपण पाहिलं तर मिडॉनच्या पट्ट्यात, उर्वरित सर्कलच्या आतमध्ये आपण पाहिलं तर पॉईंट, लॉंग ऑफ सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट स्क्वेअर लेगच्या पट्ट्यात खेळाडू आहे. मिड विकेट सर्कलच्या आतमध्ये शॉर्ट कव्हर देखील सज्ज केलं जातं. फाईन लेग सर्कलच्या आत, थर्डमॅन सर्कलच्या आत सज्ज होते कैफ. पहिला चेंडू राईट ऑफ द विकेटचा. यष्टांच्या मागे आपण पाहिलं तर बंटी सावंत. प्लीज लवकर सुरुवात करायची आहे सामन्याला. पहिला चेंडू कैफ राईट ऑफ द विकेटचा मारा असेल. ओसामासाठी आखूट टप्प्याचा चेंडू होता. एक चांगल्या प्रकारचा म्हणजे आपण पाहिलं तर इव्हन बाउन्स अचानक उसळी घेणारा चेंडू होता. अंडरमध्ये टॅपचा फटका म्हणतात, अशा प्रकारच्या एका फटक्याने सुरुवात होते. बिनबाद एक षटक क्रमांक पहिलं. दोन्ही संघांसाठी ही लढत फार महत्त्वाची आहे. आम्हाला इथून एक संघ असा मिळणार जो या स्पर्धेतील 4 गुणांची कमाई करणारा, 4 गुणांनी अकाउंट ओपन करणारा संघ असेल. कारण दोन्ही संघाने एक सामना जिंकला आहे. ही गुणांची लढत आहे. इथे आपण पाहिलं तर क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी 2 दिग्गज नामवंतांचं देखील आगमन झालंय. इथे आपण पाहिलं पुढचा चेंडू कैफचा. ओहो, इथे बघा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. इथे मात्र बॅटची कट घेऊन चेंडू जातोय दणदण करत सीमारेखा पार. चेंडू फरार, येतोय चौकार. ऐकूया डीजेचा थरार. गुहागरतलं क्रिकेट ज्यांनी आतापर्यंत जिवंत ठेवलंय, नासिम साले आणि आसिम साले 2 सख्खे बंधू आहेत. आणि आपण पाहिलं नासिम साले एक उत्कृष्ट समालोचक देखील आहेत. माझ्यासोबत जॉईंट झालेत कित्येक स्पर्धेत. असे 36 धावा फलकावती लागतात 3 षटकांच्या समाप्तीनंतर. 12ची सरासरी आपण पाहिली. त्यानंतर क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणखीन एक दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज लेदर क्रिकेट आदरणीय राजू शेठ जोगळेकर यांचं देखील आगमन झालं आहे. मित्रांनो, ठाऊक असेल एक नाव मोठं क्रिकेटमधील विकास शेठ जोगळेकर यांचे हे बंधू आहेत. आणि त्यानंतर क्रिकेटच्या पटलावरती ह्याच पवन तलाव मैदानावरती 11 फायटरच्या संघाच्या माध्यमातून खेळताना टेनिस आणि लेदर क्रिकेटमध्ये यष्टीरक्षक फलंदाज सुरेख कामगिरी राहिले. आणि या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे अतिथींचा सन्मान, खेळाडूंचा सत्कार. आणि या वाक्याला अनुसरून नो डाऊट राजू जोगळेकर यांचा यथोचित सन्मान केले जाते. अतिथी देवभव, येणारा अतिथी देवासारखा असेल. राज चव्हाण आपणास विनंती करतो, आपलं शुभ असते राजू शेठ जोगळेकर यांचा पण यथोचित सन्मान करा. त्यानंतर व्यासपीठवर आपण पाहिलं तर नक्कीच ज्यांचं आगमन झालं आहे शृंगातळीशी बिलॉंग करणारे एक क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे ज्यांनी क्रिकेट जिवंत ठेवलं आहे. अर्थात आसिम साले आणि नासिम साले. नासिम साले यांच्या बाबतीत सांगितलं आहे एक उत्कृष्ट समालोचक आहेत. राजकारणामध्ये देखील, समाजकारणामध्ये देखील आणि क्रिकेटमध्ये देखील चांगली कामगिरी आहे. आणि एक युवकांचं प्रेरणास्थान हे 2 बंधू आपण पाहतोय, त्यांचं देखील हार्दिक हार्दिक स्वागत आहे. जयेश आपण पाहिलं तर गोलंदाजी मार्कवर सज्ज आहे. ऑप्शनच्या बाहेरून जाणारा चेंडू पंचांच्या हात समांतर क्रिकेटच्या पटलावरती अवांतर धावांनी संघटित स्थिती पण पाहिलं तर 37 धावा. इथे पण पाहिलं तर सर्वप्रथम ज्यांचं आगमन झालं शृंगारतळीशी बिलॉंग करणारे नासिम साले. राज चव्हाण आपणास विनंती करतो आपण त्यांचा यथोचित सन्मान करा. जयचा पुढचा चेंडू. इथे मात्र फटका फसलाय. पाहूया झेल होतो का.
स्वतः जयेश चेंडूवरती येतोय. नोमॅन स्टँडमध्ये चेंडू आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न, स्ट्राईक एंडला फेक होते. बंटी सावंत सुरेख कनेक्ट केलाय चेंडूला आणि पंच सांगतायत की इथे मात्र नॉट आउट. आपण पाहिलं तर सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अद्याप ही सलामीची जोडी मैदानात आहे. एका बाजूला ओसामा, दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर मोहसिन. थँक्यू. मॅचपीटवरती तुम्ही बघताय अर्थातच नासिम साले एक शिंगार तलीमधलं तलीवरचं एक लाडकं व्यक्तिमत्व आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या क्रिकेटला एक प्रोत्साहन देणारं व्यक्तिमत्व आहे. अनेक खेळाडूंना संधी देणारं व्यक्तिमत्व मंचावरती तुम्ही बघताय. सर आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. रुद्र स्पोर्ट्स चिपळूणच्या वतीनं, चॅम्पियन सुपर लीगच्या वतीनं आणि RPLच्या वतीनं आपलं मनापासून हार्दिक स्वागत. त्याचबरोबर अजून एक लाडकं व्यक्तिमत्व आसिम साले मंचावरती आहे. त्यांचं स्वागत या स्पर्धेच्या निमित्तानं. थर्ड अंपायर रिव्ह्यू या ठिकाणी पंचाच्या माध्यमातून घेतलाय. रनआउट करिता या ठिकाणी थर्ड अंपायरला कॉल केला आहे. आमच्याबरोबर या कॉमेंट्री बॉक्समध्ये आपण बघतोय थर्ड अंपायर आमच्याबरोबर जोडलेले आहेत गोट्या भोसले. मंचावरती सन्मान देखील या ठिकाणी केला जातोय. आसिम साले या ठिकाणी जोडले गेले. आसिम आपला मनापासून हार्दिक स्वागत आहे. वेलकम सर, आपके दिल के गहराई से स्वागत है. आसिम आणि नासिम हे दोन बंधू क्रिकेटला जिवंत ठेवण्याकरता आणि रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक खेळाडूंना प्रोत्साहन देत असतात, अनेक खेळाडूंना संधी देत असतात. त्यांच्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. आसिम साले, नासिम साले आज वेळेत वेळ काढून आले. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. आणि त्यांच्याबरोबर अनेक व्यक्तिमत्व देखील आलेले, त्यांचं देखील मनापासून हार्दिक स्वागत आहे. पंचांनी या ठिकाणी फलंदाजाला बाद करण्यात दिले आहे. यस, आउट. गाड्याला संधी मिळणार आहे. फलंदाज बाद झाला. मोहसिन पुरणकर माघारीच्या दिशेने परत आहे. गाडा देखील बांधणार आहे. थर्ड अंपायर 38 धावा, 38. एक गडीबाद 38. षटक क्रमांक 4 आपण पाहतो. जयेश गोलंदाजी मार्को सज्ज झाला. डावखुरा एक अत्यंत सुरेख गोलंदाजी, कारण डावखुरा गोलंदाजीकडे नॅचरल स्विंग असतो. ह्या आधीच्या सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी त्याच्या षटकामध्ये पाहिले. इथे देखील त्याच प्रकारची गोलंदाजी करावी लागेल. ज्या प्रकारची फलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले, प्रथम फलंदाजी करताना 12च्या सरासरीने 3 षटकांमध्ये तब्बल 36 धावा आल्या होत्या 3 षटकांच्या समाप्तीनंतर. इथे 38 धावा फलकावरती आहेत. दुसऱ्या बाजूने ओसामा, पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच, ऑलराऊंडर परफॉर्मन्स देणारा, मॅन इन फॉर्म, आग ओतणारी फलंदाजी करतो. इथे मात्र लेफ्टी रायटी कॉम्बिनेशन. स्ट्राईकवर आपण पाहिलं तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये प्रणव आमरे आपण पाहिलं तर लोट्याशी बिलॉंग करणारा हा एक दर्जेदार ऑलराऊंडर खेळाडू आहे. क्षेत्ररक्षक कमालीचं करतो. इथे फलंदाजीमध्ये कशा प्रकारची कामगिरी करतोय, कारण बघा पॉवर प्लेची षटकं संपल्यानंतर क्षेत्ररक्षण मात्र पांगवलं जातं आहे. इथे डीप स्क्वेअरच्या पट्ट्यात एक खेळाडू आहे, मिडविकेटच्या दिशेने एक खेळाडू आहे. तदनंतर आपण पाहिलं तर अशा प्रकारचे आक्रमक खेळाडू ऑन साईडला आपण पाहतोय. 3 खेळाडू सज्ज केलेत. पुढचा चेंडू जयेशचा. हो, इथे मात्र फुल टॉस. इथे मात्र नक्कीच खराब चेंडू, मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेखा पार, चेंडू फरार. ऐकूया डीजेचा जय जयकार. तर थोडीशी खराब सुरुवात म्हणावी लागेल. पहिल्यांदा एक स्क्वेअर चेंडू होता आणि तदनंतर 6 धावा आतापर्यंत दिल्यात. हा फुलटॉस चेंडू होता. प्रणव पहिला चेंडू फेस करत होता. फुलटॉस चेंडू होता. गिफ्ट होते. गिफ्टचा स्वीकार केले, गतीचा वापर केला, दिशा दिले, सुरेख फटका. प्रणव पुन्हा एकदा सज्ज होतं. जयेश लेफ्ट राऊंड विकेटचा मार असेल ह्यावेळी. इथं आपण पाहिलं तर हो जोरदार अपील आहे. आणि इथे मात्र नॉन स्ट्राईक एंडला. इथे पुन्हा एकदा पंचांचा बोट आकाशाकडे. इथे मात्र नक्कीच परतावा लागेल. मिसअंडरस्टँडिंग म्हणतात क्रिकेटच्या पटलावरती. अतिघाई संकटात नाही. चुकीच्या दिशेला वेगाने जाण्यापेक्षा योग्य त्या दिशेला हळू जाणं कधीही चांगलं. नजरगाठी दुर्घटना घटी. यस डीजे. थँक्यू. 43. यस सर, आपण पाहिलं तर रिव्ह्यू घेतला जातोय थर्ड अंपायरसाठी. डीजे कॅरी ऑन प्लीज. डीजे मास्टर.
येत असणारी आणि क्रिकेटमधील एक मोठं नाव आहे आशिष उर्फ पिंट्या फुटक यांचं देखील व्यासपीठावरती आगमन झालं आहे. मी मुबीन खोत आपणास विनंती करतो आपले शुभ हस्ते आशिष फुटक यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. आशिष, आपण देखील 11 फायटरच्या माध्यमातून या रत्नागिरी जिल्ह्यासाठी अत्यंत सुरेख कामगिरी केली. पोलीस दलासाठी लेदर क्रिकेट असेल, टेनिस क्रिकेट असेल, चांगली कामगिरी केली. यस, या स्पर्धेचं ब्रीदवाक्य आहे अतिथी देवो भव. अतिथींचा सन्मान, क्रीडा खेळाडूंचा सत्कार आणि तदनंतर आणखीन एक मान्यवर या क्रीडा स्पर्धेला जोडले जातात. मिलिंद केळकर एक प्रसिद्ध पंच आहे, देखील 11 फायटरचे एक दिग्गज यष्टीरक्षक फलंदाज आहेत आणि लेजंड क्रिकेटपटू आहेत. त्यांचं देखील आगमन झालं आहे. मिलिंदजी केळकर, आपलं ह्या क्रीडानगरीमध्ये शुभ आगमन झालं आहे. आपलं शुभ स्वागत देखील असेल. जयेश, पुढचा चेंडू असेल. इथं मात्र आखूट टप्प्याचा चेंडू, फुल पॉवरफुल सक्सेसफुल चेंडू, सीमारेखा पार, फरार आर पार, आउट ऑफ द पार्क. बिग बिग ह्यूज षटकार. डीजे हॉट स्ट्रोक. धावची स्वरूपात बाद झालेत, परंतु एक षटकार आला, एक चौकारला. 48 धावा फलकावते लागते. षटक क्रमांक 14 आपण पाहतोय. 12च्या सराने 3 षटकात 36 धावा आल्या होत्या. चांगली सरासरी आतापर्यंत 12च्या सरासरीने संघ चाललाय. पाहूया पुढचा चेंडू. जयेश, इथं मात्र ऑफ स्टंपच्या बाहेरचा वाईड यॉर्कर टाकलेला आहे आणि इथे मात्र थोडंसं फंबल झालेला बंटीने सेकंड अटेम्प्टला मात्र झेल टिपलाय. सुंदर. इथे मात्र बॅट का बाहरी किनारा, विकेट कीपर बंटी का सहारा, विकेट गिरता हुआ फिर से एक बार डीजे बचता हुआ. की बारे यांचे देखील आगमन झालं आहे. आसिम साले, नासिम साले यांचे ते जवळचे परममित्र आहेत, म्हणजे आमचे देखील परममित्र झाले मित्रांनो. आणखी अक्की बरबारे यांचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून यथोचित सन्मान केला जातोय. धन्यवाद सर, आपण या स्पर्धेसाठी उपस्थित राहिले. थँक्यू व्हेरी मच. इथे बघा अर्थात षटक क्रमांक 4 चौथं चालू असताना धावसंख्या आपण पाहिली तर फलकावरती लागले 48. लॉस ऑफ अर्थात आपण पाहिलं तर 3 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. त्यानंतर तर अद्यापही मैदानात एका बाजूने अक्षय निवाते, तुषार गंभरे अशी जोडी मैदानात आहे. अक्षय निवाते, तुषार गंभरे एक क्रिकेटमधील बाहुबली म्हणतात अशा प्रकारची पर्सनॅलिटी आपण पाहतोय. अक्षय निवाते नॉन स्ट्राईकला पण पाहिलं तर नक्कीच तुषार गंभरे अशी ही जोडी मैदानात. त्या षटकातील आपण पाहिलं तर पुढचा चेंडू, लेफ्टम रामुंड विकेटचा मारा. इथं आपण पाहिलं तर आखूट टप्प्याचा चेंडू, वेटन वॉचवाला फटका, पॉईंटच्या पट्ट्यात सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. अशा प्रकारे इथे मात्र 4 षटकांचा खेळ संपतोय. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिलं तर 3 गडी बाद 49 धावा. मित्रांनो, अद्यापही 2 षटकांचा खेळ बाकी आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा, ऐकत राहा. रुद्रस्फोट चिपळूण सुपर प्रीमियर लीग, चॅम्पियन्स सुपर लीग 2025चं थरार. मी असा गेलो असा आलो, माझी सुट्टी डीजेची मात्र ड्युटी. यस. येस, आपण पाहिलं तर 11 फायटरचे अजून एक लेजंड क्रिकेटपटू मिलिंद केळकर यांचा यष्टीरक्षक फलंदाज, म्हणजे 2 यष्टीरक्षक फलंदाज व्यासपीठावरती आपण पाहतो. राजू जोगळेकर आहेत दुसऱ्या बाजूला मिलिंद केळकर, आणि खरोखरच मिलिंद केळकर यांचा यथोचित सन्मान केला जातोय. आदरणीय मुबीन बायको त्यांच्या शुभ हस्ते. षटक क्रमांक 5 टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज झालाय रघुनाथ सुर्वे. मागचं प्रभावी षटक होतं, अत्यंत महत्त्वाचं आणि निर्णायक षटक असेल रघुचा. लेफ्ट ओव्हर द विकेटचा मारा. हो, इथं मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. 1 बाउन्स, मस्तक पे दस्तक, चेंडू सीमारेखा पार, चेंडू जातो सीमारेखा पार, मिलेंगे रन 4, बेडा होगा पार. यस डीजे, कॅरी ऑन.
इथे थँक्यू इथे आपण पहिल्या चेंडूवरती स्वागत केलंय अक्षयने. इथे आपण बघतो रघुनाथ सुर्वेचा षटक क्रमांक 5 आपण पाहतोय. 53 धावा फलकावरती आहे. तर मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. क्रिकेटच्या पटल्यावरती प्रत्युत्तर दिलं जातं. एक तेरी तो एक मेरी चौकाराचं उत्तर एक डॉट चेंडून येत आहे. सुरेख कमबॅक आहे. एक कभी खुशी कभी गम असं हे क्रिकेट पाहायला मिळतं. कधी आक्रमण, कधी डॉट चेंडू, कधी चांगलं क्षेत्ररक्षण, कधी धावचित्त, ह्याला म्हणतात क्रिकेट. आणि दर्दी क्रीडारकांची जी गर्दी ह्या स्पर्धेची पोचपावती सर्व दर्दी क्रीडारकांचं दुपारच्या सत्रात हार्दिक स्वागत आहे. वेलकम एव्हरीबडी. षटक क्रमांक 5 पुन्हा एकदा सज्ज झाला आहे. रघुनाथ लेफ्ट हँड ओव्हर द विकेटचा माडा पॅव्हेलियन एंडकडून. ह्यावेळी आपण पाहिलं तर बलाढ्य बाहुबली अक्षयच्या समोर बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आपण पाहतो. इथे आपण पाहिलं तर अक्षयच्या बॅटमधून निघालेला फटका स्टँड अँड डिलिव्हर. चेंडू जातोय आर पार, सीमारेखा पार. आणखीन एक येतोय बिग षटकार. डीजे थँक्यू क्रीडा स्पर्धेला सदिच्छा भेट देण्यासाठी आणखीन एक मान्यवर इथे क्रीडानगरीमध्ये आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती या. अब्दुल कादीर खांबरे आपणास विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर या. अब्दुल कादीर खांबरे अतिथी देवो हो. प्रत्येक अतिथी आम्हाला देवासारखा असेल. आदरणीय अब्दुल कादीर खांबरे सर आपण देखील या. बघा या षटकाराने संघाची धावसंख्या पण पाहिली तर झपाट्याने वाढते. 59 लॉस ऑफ 3 विकेट. प्रोग्रेस नाव 5th ओव्हर. षटक क्रमांक 5 आपण पाहतो. धावसंख्या होते 3 गडी बाद 59 धावा. जी सरासरी पहिल्यापासून ठेवले 12ची तिला मात्र मागे पडू दिलं नाही आहे. प्रत्येक फलंदाज येतोय, चांगले एफर्ट्स देतोय. इथं मात्र गोलंदाजांमध्ये कधी चांगली गोलंदाजी कधी खराब, याचा मात्र फायदा होतोय फलंदाजी करणाऱ्या. अक्षय काय आग ओढणारी फलंदाजी करतोय. पुन्हा एकदा शॉर्ट पिच फटकाचा चेंडू. पुन्हा एकदा चेंडू जातोय. त्याच प्रकारचा ॲक्शन रिप्ले पाहायला मिळतोय. यस आपण पाहिलं तर अक्षय नावाचं वादळ मैदानात घोंगावताना पाहतोय. अक्षय ऑन फायर. बॅक टू बॅक पाय. मित्रांनो म्हटलं जातं खेळ कोणतेही असू दे कष्टाला पर्याय नाही. कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही. काय कष्ट करतोय आपल्या संघासाठी बघा. बॅक टू बॅक 2 षटकार आले ऑलरेडी या स्पर्धेत. जो खेळाडू बॅक टू बॅक 3 षटकार मारेल आमचे मित्र रत्नागिरी जिल्ह्यातील टॉपचे ऑलराऊंडर अमीन प्रकार यांच्याकडून 1000 रुपयाचं कॅश प्राईज. ऑलरेडी प्रसाद लांद्याशी बिलॉंग करणाऱ्या खेळाडूने हे पारितोषिक पटकावलं आहे. साहिल चव्हाणने देखील पटकावलं आहे. इथे पाहूया हा तिसरा खेळाडू ठरतो का. रघुनाथ सुर्वेचा पुढचा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु इथे पण नेशनलच्या मागे थोडंसं फंबल होताना पाहतोय. मित्रांनो इथे बघा क्रिकेटच्या पटलावरती चुकीला मागणी नाही. एकतर आपल्याकडे बँक बॅलन्स ऑलरेडी आपल्या बॉलिंगवरती खूप धावा झाल्यात. अशा वेळी अशा प्रकारचा उधळपट्टी करून चालणार नाही मित्रांनो. एका धावेने क्रिकेटच्या पटलावरती क्रिकेट इतिहास घडताना पाहिलं आहे, बिघडताना पाहिलं आहे. जेव्हा आपण एका धावेने सामना जिंकतो किंवा हरतो तेव्हा मात्र अशा ओतप्रोतना मात्र इथे मात्र लक्षात घेतलं जातं. तिथे टीका केल्या जातात. इथे मात्र ह्या 2 धावांनी संघाची स्थिती 67 धावा फलकावरती लागतात. षटक क्रमांक 5 पुन्हा एकदा रघुनाथ सज्ज झालाय. इथं मात्र बॅक टू द बॉलर. चेंडू व्यासपीठाला सलामी, मान्यवरांना सलामी. मैदानाच्या कुठलीही अशी बाजू नाही. चौफेर फटकेबाजी आर पार, सीमारेखा पार. आणखीन एक आउटस्टँडिंग षटकार. डीजे आपण पाहिलं तर षटक क्रमांक 5 देखील संपते. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावरती लागते 3 गडी बाद 73 धावा. खूप मोठं षटक आपण पाहतो. या षटकात 3 षटकार तब्बल 24 धावांचं षटक आहे. का बॅटिंग केले का अक्षय आग ओतणारी फलंदाजी करतोय. अक्षय ऑन फायर. आणि आपण पाहिलं तर दुपारच्या सत्रात इतर वारे शांत असताना इथे मात्र अक्षय नावाचं वादळ घोंगावताना आपण पाहतोय. हे वादळ कोणाला तरी शांत करावं लागेल आणि ती जबाबदारी झाली. इथे मात्र ह्या संघातील सर्वात अनुभवी आणि यशस्वी गोलंदाज म्हणजेच कैफने पहिल्या सामन्यात मॅन ऑफ द मॅचचा हिरो ठरला होता. 2 गुणांचा अकाउंट ओपन करून देण्यामध्ये ह्याचा सिंहाचा मोलाचा वाटा होता. तोच कैफ गोलंदाजी मार्गावर सज्ज झाला. स्ट्राईकवर यावेळी आपण पाहिलं तर तुषार. आकुट टप्प्याचा चेंडू. पुन्हा एकदा 1 बाउन्स. चेंडू सीमारेखा पार. चेंडू फरार. ऐकूया पुन्हा एकदा डीजेचा थरार.
77 धावा फलकावरती लागतात. 5 गडी बाद. आता मात्र बोथ एंड आक्रमण एका बाजूने तुसेर तुम्ही संवासेर तुषार देखील दाखवतोय मी ह्याच संघातला खेळाडू. मला देखील 2 गुणांची नितांत गरज आहे. आपल्याला जर टॉपरमध्ये जायचं असेल 4 गुणांसह अव्वल स्थान पटकावायचं असेल तर दोन्ही फलंदाजींनी खांद्यावरती जबाबदारी स्वीकारली. बोथ एंड आक्रमण दोन्हीसाठी आक्रमण होतं आहे आणि ते आपण पाहिलं तर 77 धावा फलकावरती लागतात. क्षेत्ररक्षणामध्ये बदल केला जातोय कारण त्यांना ठाऊक आहे की इथे मात्र शेवटची स्लॉगवर आहे ज्याला आक्रमण षटक म्हणतात. प्रत्येक चेंडूवरती आक्रमण ज्या षटकात होतं अशा वेळी थोडीशी रणनीती आखली जाते. पाहूया कैफ कशा प्रकारची गोलंदाजी करतोय. ऑन साईडला चांगल्या प्रकारचं बक्कम क्षेत्ररक्षण आपण पाहतोय. 77 धावा फलकावर लागलेल्या असताना इथे मात्र 6 आणि 4चा पाडा चालू आहे. इथे मात्र तुषारच्या बॅटमधून येतोय आलेला हा षटकार आरपार आउट ऑफ द पार्क. बिग ह्यूज काय एंटरटेनमेंट केली जाते. आमचे शृंगारतळीचे बंधू असतील, मुबीनबाई असतील, वहाबबाई असतील, मिलिंद केळकर असतील, राजू जोगळेकर असतील, समस्त मान्यवरांना मेजवानी. क्रिकेटमध्ये मेजवानी म्हणजे काय तर षटकार आणि चौकार आणि ते मात्र दिले जात आहेत. तर बोथ एंड तुषार आणि यस अक्षयच्या माध्यमातून पुढचा चेंडू काय प्राईट टॅप ऑन द विकेटचा मारा आहे. हो इथे मात्र सुंदर कमबॅक आहे. सुंदर कमबॅक आहे. 83 धावसंख्या फलकावरती आजच्या सत्रामध्ये 88 धावा झाल्या होत्या. पाहूया आजच्या इंडिव्हिज्युअल स्कोर इथे मात्र पार केला जातो का. 3 चेंडूचा काही शिल्लक आहे. 3 गडी बाद 83 धावा फलकावरती लागल्या आहेत. एक बेस्ट वर्सेस बेस्ट चांगली लढाई चांगली लढत इथे मात्र नक्कीच पाहायला मिळणार दुपारच्या सत्रात. पुन्हा एकदा राईट टाइम ओव्हर द विकेट. हो इथे मात्र सुरेख कमबॅक आहे. सुरेख कमबॅक आहे आणि इथे मात्र थोडंसं फंबल होताना पाहतोय त्याचं रूपांतर मात्र एका धावेमध्ये 84 धावा फलकावरती लागतात. डावातील षटक क्रमांक शेवटचे 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. लास्ट टू डिलिव्हरी टू गो. इथून आपण पाहिलं तर पाहूया 90चा पल्ला पार केला जातो का कारण अक्षयला चेंडू आता बॉल नव्हे तर फुटबॉल दिसू लागलाय. मोठं आक्रमण त्याच्या माध्यमातून आपण पाहतोय आणि इथे बघा आउटस्टँडिंग अप्रतिम छत्रपती शिवाजींची तळपती तलवार आणि अक्षयच्या बॅटमधून आरपार सीमारेखा पार बिग यस निडेड षटकार. डीज बरोबर काय बोलते बघा काय तळपले रखरखत्या उन्हामध्ये. अप्रतिम आउटस्टँडिंग 90 धावा फलकावरती लागल्यात. माझ्या मते या स्पर्धेतील सर्वात मोठी धावसंख्या इथे उभारली जाते रहीम 11 खेळच्या माध्यमातून. रहीम या संघाचे आपण पाहिलं तर ओनर संघ कर्णधार आपण पाहिलं तर रहीमबाई इथून जरी तुम्ही लांब असला तरी तुमच्या चेहऱ्यावरचं हास्य मात्र लपत नाही आहे. वेल डन अभिनंदन. पुढचा चेंडू राईट टाइम ओव्हर द विकेटचा मारा असेल. जिथं आता आकुट टप्प्याचा चेंडू होता कव्हरच्या पट्ट्यात चेंडू ट्रॅव्हल होतोय. 1 धाव तर सहजरित्या पूर्ण केले. दुसऱ्या धावासाठी कॉल असेल. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट आणि इथे मात्र 2 धावांनी एकदाची इनिंग मात्र संपते. इथे मात्र 6 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गडी बाद 92 धावा फलकावरती लागतात. या सर्वातील सर्वात मोठा स्कोअर आहे. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना सुधीर स्पोर्ट्स मार्कंडी संघाच्या माध्यमातून कशा प्रकारची फलंदाजी होणार. मित्रांनो इथे देखील 8व्या ते 9व्या क्रमांकापर्यंत खोलवर फलंदाजी आहे. नो डाऊट आलेल्या क्रीडा रसिकांसाठी सांगतो की हा मॅच अतिशय रंगतदार होणार. डोळ्यांचं पारडं फेडणार होणार यात तीळ मात्र शंका नाही आहे. सो कुठे जाऊ नका. पाहत राहा ऐकत राहा. चॅम्पियन सुपर लीग 2025चा थरार आणि इथे नंतर मायक्रोफोनवर जोडले जातील हिंदी मराठीचा बुलंद आवाज युवा टॅलेंट सिद्दीक बेमण. मी थांबतोय. माझी सुट्टी आणि डीजेची ड्युटी. यस डीजे. वरती एक शिंगातरीतलं एक लाडकं व्यक्तिमत्व आणि त्याचबरोबर जानवाली गावातनं इथपर्यंत पोहोचले तर अब्दुल कादीरभाई कांबरे साहेब या ठिकाणी जोडलेले आहेत. त्यांचं यथोचित स्वागत या ठिकाणी मंचावरती सुमित पाटील यांच्या शुभ हस्ते. कादीरभाई आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. 2024 संपलाय. 25ला सुरुवात आणि चिपळूणमध्ये घनागती सुरुवात झाली आहे. मंचावरती अनेक मान्यवर आहेत. शिंगारतरी बंड खास आसिम साले आणि नासिम साले इथपर्यंत पोहोचले. त्यांच्याबरोबर अब्दुल कादीर कांबरे साहेब या ठिकाणी आहेत. मुबीनबाई खोत, वाहबाई बेबल त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत. वैभव सावंत आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. मिलिंद केळकर देखील आहे त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे.
आणि अनेक निश्चित क्रिकेटवर प्रेम करणारे लाडके व्यक्तिमत्व ज्यानं लेदर बॉल खूप चांगला खेळला आहे, टेनिस बॉल खूप चांगला खेळला आहे आणि सातत्यानं चांगली कामगिरी या क्रिकेटच्या पट्ट्यावरती केलेली आहे. ते अनेक योगदान देणारे व्यक्तिमत्व इथपर्यंत पोहोचलेले आहेत. त्यांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे. पहिला डाव संपला आहे आणि दुसऱ्या डावकडे जाणार 92 धावा झाले. 93 धावांचं आव्हान या मॅचमध्ये आहे. कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव, कोणाला सुटली हाव, कोण खाऊन जाणार भाव. तुम्ही बघितला मॅचचा पहिला पडाव, तुम्हाला बघायचा दुसरा पडाव. त्याच्या अगोदर घेऊया एक ब्रेकमध्ये घेतो गाणं, गाण्यानंतर पुनश्च एकदा तुमच्या भेटीला येतो. असं गेलो आणि असं आलो. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025 और मैदान की तरफ भी जाएंगे. पहले इनिंग में 92 रहीम 11 और रहीम भाई खुश है. खुशी का कोई ठिकाना नहीं है, ज़्यादा बने. दूसरे पड़ाव की तरफ भी जाना बहुत जरूरी है. बहुत अच्छा मुकाबला है, 93 रन बनाने के और दोनों के पास स्टारकस वाले खिलाड़ी है. प्रारंभिक बल्लेबाज धीमे धीमे कदमों के साथ मैदान के अंदर आ रहे हैं. प्रणव एक बार फिर देखिए इस मैच के अंदर अगर बात की जाए तो कई खिलाड़ी खेल रहे हैं. फील्डिंग करने वाली टीम के अंदर उसामा दस्ते को आप देख रहे हैं, अक्षय निवाती को आप देख रहे हैं, मोहसिन बुरनकर ये अच्छे खिलाड़ी हैं. प्रणव आमरे ये जबरदस्त खिलाड़ी, इनके ऊपर नजरें रहेंगी. और दूसरे एंड पर जवाबी हमला देने के लिए मैदान के अंदर रविंद्र विटमल और नॉन स्ट्राइकर एंड पर मदन सांडे. अच्छा मुकाबला है, कांटे की टक्कर रहेगी. एक्स और नेक्स्ट नहीं, बेस्ट वर्सेस बेस्ट की लड़ाई है, इसमें कोई संदेह नहीं है. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज, मुख्य गेंदबाज वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज, मुख्य गेंदबाज डॉक्टर नितिन भगत. फील्डिंग देखिए एक खिलाड़ी शॉर्ट रन में पॉइंट कवर पर, एक खिलाड़ी एक्स्ट्रा कवर. गेंदबाजी करने के लिए गेंदबाज कॉम्बॉक्स एंड की तरफ से शुरुआत. टप्पा खाने के बाद गेंद शरीर पर टकरा रही है. धीमी अपील करते हुए अंपायर पर कोई दबाव नहीं है. टप्पा बिल्कुल सही है, ऑफ स्टंप के थोड़ा सा बाहर थी. टप्पा खाने के बाद चौथे 5वें स्टंप की तरफ गेंद चली गई और गेंदबाज हरकत करके ऑफ स्टंप के बाहर जाकर खेलने की कोशिश कर रहे हैं. रन संख्या फिलहाल खाता नहीं खुला के पहली गेंद बिंदी से शुरुआत. अभी तक रन संख्या रुकी हुई है. रन संख्या 0 रन, कोई नुकसान नहीं है. खाता भी नहीं खुला के, नुकसान भी नहीं हुआ के. नितिन इस ओवर की अगली गेंद उड़ाए आसमान की तरफ, पंख लगाए तारामंडल में गेंद, गेंद बाउंड्री के बाहर. शेर की झलक सबसे अलग, गेंद बाउंड्री के बाहर. गाने को समय मिलने वाला है. गड़े खेला, जबरदस्त स्ट्रोक और इनका रिएक्शन था. इनको पता था ये गेंद बाउंड्री के बाहर जाएंगे. पावर प्ले का भरपूर फायदा उठा रहे प्रवीण. 93 रन का पीछा करना है. त्याचबरोबर या स्पर्धेला सदिच्छा भेट देण्याकरता अजून एक लाडकं व्यक्तिमत्वाचं आगमन देखील झालेलं आहे. त्याचं देखील आपण यामध्ये मात्र मैदानामध्ये जेल पकडलं गेलेलं आहे. उत्साहानं अप्रतिम जेल पकडलेलं आहे आणि ज्यांचं स्वागत या ठिकाणी झालं आहे ते म्हणजे फैसलजी पिलपिले साहेब. आपल्या विनंती आहे आपण मंचावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. फैसलजी आपण व्यासपीठावरती आपलं मनापासून हार्दिक स्वागत आहे. धावपलकावरती धावा आहेत, एक षटकार त्यानं लगावले. त्याच्यानंतर प्रवीण विटमलला या ठिकाणी बाद व्हावं लागतंय. एक्स्ट्रा कव्हरच्या रिझनमध्ये खेळण्याचा प्रयत्न होता. उसामा दस्तेला तुम्ही बघितला, एक जबरदस्त कॅच. या स्पर्धेमध्ये ज्या खेळाडूंना खरा अर्थानं रंग आणलाय तो उसामा.
खूप चांगली बॅटिंग, खूप चांगली गोलंदाजी आहे, त्याच्यानंतर खूप चांगलं क्षेत्ररक्षण, कमालीचं क्षेत्ररक्षण. बॅकवर जाऊन त्याने कॅच देखील पकडलाय. धावफलकावरती धाबा येते कुंड 6 धावा. नितीन भगत अर्थातच त्याला यश मिळालं आहे. नवीन बॅट्समॅन मैदानामध्ये वैभव. नवीन बॅट्समॅन वैभव उत्तेकर आलाय बॅटिंग करण्याकरता. खूप महत्वाचा मॅच, एक महत्वाची लढत. वैभव उत्तेकर 3ऱ्या क्रमांकावरती बॅटिंग करण्याकरता दाखल झाले. धावफलकावरती धाबा येते 6 धावा. तुम्हाला 93 धावा एकंदरीत 6 ओव्हरमध्ये बनवायचे आहेत. गोलंदाजी मार्कवर यशस्वी गोलंदाज ज्याला यश मिळालं आहे तो डॉक्टर नितीन भगत. ओव्हर द विकेट, पुढील बॉल. खूप चांगला चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेरचा चेंडू कट केला. यामध्ये मात्र बॅकफूट पंच. चेंडू चालला 1 बाउन्स 2 बाउन्स. सणसणीत, खणखणीत, दणदणीत चौकार. स्थिती आपण बघितली तर 15 धाबा बिन 1 गड्यांच्या मोबदल्यात. सुधीर स्पोर्ट्स संघाला पहिला धक्का प्रवीण विटमलच्या रूपात दिला गेला, तो बाद झाला. मोठा धक्का, मोठा आदरा, तो डकआउटमध्ये परतलाय. त्यानं 6 धावांची खेळी साकारली. 93 धाबा तुम्हाला बनवायच्या आहेत. दुपारचा 17 काय मोठा मॅच रंगीम इलेव्हन खेळ. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही बघितलं तर एक दर्जेदार संघ सुधीर स्पोर्ट्स चिपळूण यांच्या दरम्यानचा बॅटल, यांच्यामधला खेळ तुम्हाला बघायला मिळतोय. प्रत्युत्तर देत असताना पहिल्या ओव्हरमध्ये निश्चित 15 धाबा आलेत, 1 गडी बाद झाला आहे. गोलंदाजी मार्कवर अक्षय निबाते वैयक्तिक पहिला आणि संघाकडे दुसरं षटक घेऊन दाखल झाला आहे. सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. वेलकम बैक सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है. रुद्र स्पोर्ट प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025 का महासंग्राम. पावर प्ले का दूसरा ओवर देकर गेंदबाजी करने के लिए तैयार गए. फील्डिंग देखिए, एक खिलाड़ी शॉर्ट टर्न मैन, एक खिलाड़ी गली के स्थान पर पॉइंट कैवा, एक खिलाड़ी मिड ऑफ राउंड विकेट. फुल टॉस गेंद है, एक बार फिर देखिए घुटना टेक, तमाशा देख, गेंद बाउंड्री की तरफ जाते हुए गेंद अच्छी नहीं थी, भरपूर फायदा, गेंद बाउंड्री के बाहर. गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका. गाने का समय आने वाला ब्यूटीफुल शॉट. वैभव उत्तेकर इनका इंजन बहुत ज्यादा गर्म है, जबरदस्त बल्लेबाजी कर रहे हैं. और अक्षय निबाते इनका स्वागत किया गया. पहली गेंद पर चौका, एक स्टक कवर की तरफ. इनका जो पिछला पैर था ना वो डाउन चला गया और अच्छा स्ट्रोक, घुटना टेक, तमाशा देख. ईश्वर की अगली गेंद कट करने की कोशिश, ऑफ स्टंप के बाहर गए. गेंदबाज बल्लेबाज को पढ़ने की कोशिश करें. अच्छे लोग अच्छी किताबें समझ में नहीं आती है, और अच्छे लोग अच्छी किताबें एक बार फिर समझ में जिस तरीके से नहीं आती ना, उस तरीके से अच्छे गेंदबाज है. इनके खिलाफ आपको कहना है ना, इनको पढ़ने की जरूरत है. अच्छी गेंदबाजी अक्षय निबाते गेंदबाजी करने के लिए तैयार. रन संख्या 19 रन, 1 विकेट के नुकसान पर.
ऑफ स्टंप के बाहर है, बहुत खूबसूरती के साथ गेंद को खेलते में हवाई सफर है, गेंद के पीछे खिलाड़ी जा रहे हैं, रोक नहीं पाएंगे, वन बाउंस, गेंद बाउंड्री के बाहर, दूसरा 24 ओवर के अंदर, ब्यूटीफुल शॉट, लुक एट दिस बैट्समैन, गाने को समय मिले। ओवर के अंदर रन संख्या 23 पर पहुंची है, 1 विकेट के नुकसान पर वैभव उतेकर मैदान के अंदर एक्स्ट्रा कवर पर क्रैकिंग स्ट्रोक खेल रहे हैं और जबरदस्त बल्लेबाजी, रन बनने चाहिए, 92 का पीछा करना है, दूधारी तलवार खेलना होगा, दे दनादन बल्लेबाजी करनी होगी, पावर प्ले का भरपूर फायदा उठाना होगा। फील्डिंग एक बार फिर देखिए, एक खिलाड़ी शॉर्ट टर्नमैन का खिलाड़ी थोड़ा सा करीब में गए, यानी फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी गली के स्थान पर, एक खिलाड़ी पॉइंट, एक खिलाड़ी कैप ऑफ, मिड ऑफ, सर्कल के अंदर ऑन साइड पर 2 खिलाड़ी अंदर, बैकफुट पर चले गए, पॉइंट के सर के ऊपर से गेंद को खेलते में गेंद के पीछे खिलाड़ी दौड़ रहे हैं, रोक नहीं पाएंगे, गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौबा, तीसरा 24 ओवर के अंदर, गाड़ी को समय फिर से एक बार मिलने वाला है। रन संख्या कुल मिलाकर 27 पर पहुंचे, अच्छी बल्लेबाजी, तीसरा चौबा, वैभव उतेकर क्या बल्लेबाजी कर रहे हैं, जान डाल रहे, इस मैच में जान डालने की जरूरत है और जान डालने का काम कौन कर रहा है, और वैभव उतेकर है, और क्लासिकल खिलाड़ी है, वंडर बॉय, ग्रामीण के ये वंडर बॉय है, आज अगर इस मैच में चल जाते हैं तो हीरो बनने वाला मौका है, बड़ा मंच है, बड़े मंच पर हीरो बनने वाले भी मौका है। अक्षय इस ओवर की अगली गेंद, राउंड विकेट, बैकफुट पर चलेगा, ऑन साइड पर, वाह भाई वाह, शेर की झलक सबसे अलग, ब्यूटीफुल शॉट, लुक एट दिस बैट्समैन, 1000 का प्राइज है। छक्के के लिए, इस सिक्सर के लिए मुबीन भाई कोतिन की तरफ से 1001 का इनाम, वैभव उतेकर मैदान के अंदर जलवा बिखेर रहे हैं। रन संख्या फिलहाल 33, मैदान के अंदर एक तूफान आया है, आंधी आई, एक जलजला आया है, एक सुनामी आई, उसका नाम वैभव उतेकर है। आज के दिन का ये आखिरी मुकाबला चल रहा है, कल के दिन को हम शुरुआत दोपहर के सत्र में करेंगे, आज का ये आखिरी मुकाबला है। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज, इस ओवर के अंदर 3 चौके 1 छक्का वैभव उतेकर ने लगा, इनका इंजन दोपहर के समय गर्म है और कड़ी धूप के अंदर मुकाबला है, इनका वाकई में इंजन गर्म हुआ है। रन संख्या कुल मिलाकर 33, हमारे साथ प्रथमेश गजमल भी अच्छा काम कर रहे हैं, कदमों का इस्तेमाल किया, वाह भाई वाह, लॉन्ग ऑन पर खेलते हुए खिलाड़ी है, ले लिया कैच, टाइमिंग अच्छा था, एक बार फिर ऑन साइड पर खेलने की कोशिश की, ज्यादा दूरी भाप नहीं पाए, सर्कल के जो खिलाड़ी थे वो पीछे की तरफ चल गए और सूरज ने अच्छा कैच पकड़ा, वैभव उतेकर बैक टू बॉल, दूसरी उम्मीद। आज का ये आखिरी मैच है, उसके बाद हम कल फिर से एक बार मिलने वाले हैं, कल हम दोपहर के सत्र में मिलेंगे 1 बजे, कल दोपहर के सत्र में मुकाबले की सुरुवात होगी आणि काही कारणास्तव आपण या ठिकाणी आज हा खेळ थांबवणार आहोत, त्याच्यानंतर उद्या पुन्हा एकदा 1 वाजता मॅचला पुन्हा एकदा सुरुवात होणार आहे, मैच की तरफ जाएंगे। बहुत अच्छा मुकाबला, कांटे की टक्कर मैदान के अंदर चल रही है, अभी भी 2 ओवर में जवाबी हमला दिया गया है, 2 विकेट के नुकसान पर 33 बने गए, यानी ईंट का जवाब पत्थर से, प्रश्न का जवाब उत्तर से और गेंद का जवाब बल्ले से दिया जा रहा है। मैदान के अंदर बहुत अच्छा मुकाबला, 2 ओवर का खेल समाप्त, रन संख्या 33 रन, 3 विकेट के नुकसान पर। नए बल्लेबाज मैदान के अंदर नॉन स्ट्राइकर इन पर मौजूद होते, एक नए बल्लेबाज मैदान के अंदर आए हैं, विशाल सालुंके को आप देख रहे हो, नॉन स्ट्राइकर पर खड़े हैं। फिलहाल 24 गेंदों का खेल है, 60 रनों की जरूरत है। हमारे जो अतिथि है ना वो मैच का आनंद ले रहे हैं, मजा आएगा। मदन सांदे मैदान के अंदर तब तक मैच ऑन है और दूसरे इन पर विशाल आएंगे और मैच में एक बार फिर मजा आने वाला है। सुधीर स्पोर्ट्स बनाम रहीम 11 खेड का मुकाबला है। फील्डिंग एक बार फिर ऑन साइड पर बाउंड्री लाइन पर खिलाड़ी ज्यादा के मदन के लिए बाबू सुरवे, जिनको रिजवान सुरवे इनका नाम है, बाबू के नाम से जाने जाते हैं और फिरके का जादूगर अब जाकर तीसरे ओवर के अंदर अपने से पहला टिप कर से तीसरा ओवर, राउंड विकेट, फुल टॉस गेंद है, मिस्टर स्टोक के हवा में गए, फायदा नहीं उठा पाए, ले लिया कैच। खराब गेंद थी, मदन चांदे का शॉट अच्छा नहीं था, मिस्टर स्टोक
उस समय वहां पर खड़े थे, कोई गलती नहीं करते बे, बड़ा विकेट बड़ा शिकार, गाने का समय गॉन। मदन सांदे बैक टू पवेलियन चले गए, निराश हैं क्योंकि इस मैच के अंदर जान डालने की कोशिश कर रहे थे और मदन सांदे ने 2 गेंदों का सामना किया, 4 रन बनाए और डकआउट पे चले गए। नई बल्लेबाज मैदान के अंदर अब देख रहे विशाल सालुंके और विशाल मैदान के अंदर आ रही है। बंटी एक चांगला मैच मैदानामध्ये चालू आहे, मैच की तरफ भी जाएंगे। गेंदबाजी करने के लिए गेंदबाज अपने बॉडी मार पर, नई बल्लेबाज बंटी सावन ऑन स्ट्राइक, रन संख्या 33 रन, जीतने के लिए 23 गेंदे और 60 रनों की जरूरत अभी भी है। कच्चा कच बराबर ये मैदान, हमारे कैमरामैन बहुत अच्छा काम कर रहे हैं, दर्शक भी भारी तादाद में गए और खिलाड़ी भी गए, इस टूर्नामेंट का आनंद ले रहे हैं। आप देख रहे रुद्र स्पोर्ट चिपलून प्रेजेंट चैंपियन सुपर लीग रत्नागिरी प्रीमियर लीग 2025 दूसरा साल है। 23 गेंदे, जीतने के लिए 60 रनों की जरूरत है। अपने बॉलिंग मार पर बाबू सूर्य को पहली गेंद पर सफलता, यानी इनका कॉन्फिडेंस 7वें आसमान पर रहेगा। ईश्वर की अगली गेंद, फुल टॉस गेंद कदमों का इस्तेमाल किया, ऑन साइड की तरफ कहते हुए चली गई, सर के ऊपर से चली गई, 1 बाउंस गिरती विकेट बाउंड के बाद 4 रन। गेंदबाज ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका, एक चौका आता हुआ गाने का समय है। सही नसीहत, अब जाकर ये भी कह सकते हैं फील्डर ने दिया मौका, बल्लेबाज ने जड़ दिया चौका, एक जबरदस्त चौका मैदान के अंदर बल्लेबाज वैभव सावंत यानी बंटी सावंत द्वारा। ईश्वर की अगली गेंद ओवर द विकेट, अक्रॉस द स्टंप चले गए थे, बड़ा शो खेलने की कोशिश, पीछे खिलाड़ी है, ले लिया कैच। बंटी अक्रॉस द स्टंप जाकर खेलना चाहते थे, पहली गेंद के ऊपर बंटी ने चौका लगाया, उसके बाद बाबू ने कहा एक तेरी एक मेरी, 100 सोनार की एक लगातार चल रहा है। और फिलहाल अगर बात की जाए तो 4 विकेट के नुकसान पर सुधीर 11 की टीम दबाव के अंदर पूरी तरीके से नजर आ रही है। और दबाव के अंदर कुछ लोग निकर जाते, कुछ लोग बिखर जाते हैं। निकरने वाले को दुनिया सलाम करती है, बिखरने वाले को दुनिया नाम रखती है। नाम बनाने का भी वक्त है और एक बार फिर आप हीरो बनने वाला भी मौका है। नए बल्लेबाज मैदान के अंदर बैटिंग करने के लिए 4 विकेट जाने के बाद मयूर आयरे नए बल्लेबाज आएंगे। स्ट्राइकर इन पर मयूर, नॉन स्ट्राइकर इन पर विशाल सालुंके। बहुत अच्छा मुकाबला, बंटी सावंत आउट होकर डकआउट की तरफ चले गए, ज्यादा योगदान नहीं दे पाए, अपने टीम के लिए कैप्टन थे और इन्होंने ज्यादा योगदान नहीं दिया। बाबू अच्छा ओवर करे, इस ओवर की अगली गेंद ओवर द विकेट, बड़ा स्ट्रोक करने की कोशिश, हवा में गए बाबू, ओ कैच हो सकता था। बाबू एक बार फिर देखिए मैदान के अंदर निराश है। विशाल नॉन स्ट्राइकर के बल्लेबाज है, उनके बीच में अनबन आप देख रहे हो, कैच लेना चाहते थे, उसके बाद भी बाबू थोड़ी सी एक बार फिर गुस्सा हो गए थे, उसके बाद भी मुस्कुरा रहे गए। रन संख्या फिर स्कोर कार्ड के ऊपर अगर बात की जाए तो 37 रन, 4 विकेट के नुकसान पर अभी भी मुस्कुरा रहे हैं। और टेनिस क्रिकेट के अंदर चिपलून के अंदर ऐसे खिलाड़ी है जो हमेशा मुस्कुराते रहते हैं। रन संख्या 37 रन, 4 विकेट के नुकसान पर अच्छा ओवर चल रहा है। फिरोज खड़वीकर भी मंच पर गए, इनका भी स्वागत है। फिरोज गेंदबाजी करने के लिए गेंदबाज तैयार, बाबू ईश्वर की अगली गेंद, अच्छी गेंद क्रॉस द स्टंप जाकर ऑन साइड पर खेलने की कोशिश, अच्छा टाइमिंग नहीं कर पा रहे हैं। 1 रन चुना, 1 रन के साथ संतोष होना पड़ेगा। बाबू अगर क्लीन बोल्ड करते गए बल्लेबाज स्ट्राइकर एंड पर विशाल को, तो इनके लिए 500 का इनाम फिरोज खड़वीकर जो पंचक्रोशी क्रिकेट एसोसिएशन के अध्यक्ष है उनके माध्यम से रहेगा। आपके स्क्रीन के ऊपर आप देख रहे हैं 19 गेंदों का खेल शेष है, अभी भी जीतने के इस मैच के अंदर 55 रनों की जरूरत है। 1 गेंद पर विशाल अब जाकर पहली गेंद फेस करने के लिए तैयार, ओवर द विकेट, अपने बॉलिंग बार पर ऑन साइड पर 5 खिलाड़ी, शानदार गए, पैरों पर टकराने के बाद गेंद आगे की तरफ आई, मोहसिन एक बार भी टारगेट,
अंपायर की उंगली ऊपर है, एक एंड पर बात नहीं बनी, दूसरे एंड पर बात बनाई है। मयूर आयरे बैक टू पवेलियन जाते हुए विकेट गिरने का सिलसिला जारी है, पांचवा विकेट गिरा के। विकेट गिरा, ऊपर द विकेट से बाबू गेंदबाजी कर रहे थे। टप्पा करने के बाद गेंद शरीर से टकराई और आगे की तरफ आई और उसके बाद मोहसिन बुलंदकर देखिए कितनी चतुराई के साथ डायरेक्ट हिट, सेलिब्रेशन किस अंदाज के साथ था। इनको पता था मैंने विकेट ले लिया और जान डाल दी मैच के अंदर। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 38 रन। विकेट की अगर बात की जाए तो कुल मिलाकर 5 विकेट गिरे गए। मोहसिन बुलंदकर ने जो विकेट लिया इसके लिए फिरोज कड़बीकर इनके माध्यम से 200 का इनाम है। डायरेक्ट हिट किया और खिलाड़ी को आउट किया। उसके बाद नए बल्लेबाज मैदान के अंदर 7वें नंबर पर कैफ बुरनकर आए गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज मैच की तरफ जाएगी गेंदबाजी करने के लिए। गेंदबाज अपनी ओर से पहला टीम कर से चौथा ओवर लेकर 18 गेंदों का खेल शेष है। जीतने के लिए 55 रन की जरूरत है। सामने घना अंधेरा के चीर कर रास्ता बनाना के सामने खाई है, आपको छलांग लगा दी है। सभी दर्शकों और खिलाड़ी का स्वागत है। आप देख रहे हैं रुद्र स्पोर्ट चिपलन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग आरपीएल 2025 सीजन के दूसरा साल कमाल के बेमिसाल के शानदार के ऑल सेट है। कैफ मैच की तरफ जाएंगे। स्ट्राइकर एंड पर बंडिया मोरे गेंदबाजी के निकले। स्ट्राइकर एंड पर विलास एक बार माफ कीजिए विशाल स्ट्राइकर एंड पर, नॉन स्ट्राइकर पर कई बुरनकर। इस ओवर की पहली गेंद बड़ा स्ट्रोक करने की कोशिश, शॉट अच्छा नहीं, हवा में गया, गेंद के पीछे खिलाड़ी है, ले लिया कैच। बंडिया आए, उन्होंने बताया मैं एक्सपीरियंस कैंपर हूं, हीरो बनने वाला मौका मुझे भी है, ले लिया कैच और एक विकेट गिरता हुआ सुधीर 11 की उम्मीदों को लगने वाला छठा झटका। 38 रनों पर एक और सफलता मिली। गॉन निराश होकर बैक टू पवेलियन चढ़ के विशाल सालुंग के अच्छे खिलाड़ी थे, इनके ऊपर नजरें थी। मैन फ्रॉम सोनगांव और अच्छी खिलाड़ी है, बहुत अच्छी बल्लेबाजी कर, इनके ऊपर उम्मीदें थी। वो आउट होकर डक आउट की तरफ चले गए हैं। फलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत यायला पाहिजे प्लीज। बॅट्समॅन नेम युवराज, नई बल्लेबाज मैदान के अंदर पहुंच चुके युवराज। स्ट्राइकर एंड पर है, नॉन स्ट्राइकर एंड पर कई बुरनकर। बंडिया मोरे अपने बूटिंग मार पर अच्छे गेंद उड़ा आसमान की तरफ, पंख लगाए, ऑन साइड पर खिलाड़ी है, ले लिया कैच। उसामा वहां पर खड़े थे, कोई गलती नहीं करते मैं, वाइडिश मिड विकेट पर थे, आसानी वाला कैच। युवराज की पारी का अंत होता हुआ विकेट गिरता हुआ 7वां झटका। 38 रनों पर बैक टू बैक विकेट गिरने का सिलसिला जारी है। गाड़ी को समय मिलने वाला गया।
जबरदस्त गेंदबाजी बंड्या को आप देख रहे हो। बंड्या क्या कमाल की गेंदबाजी, 2 गेंदों में 2 शिकार किए हैं। हैट्रिक ऑन है गेंदबाज के लिए। नए बल्लेबाज मैदान के अंदर रघुनाथ सुरभि आ रहे हैं बैटिंग नंबर 9 पर बल्लेबाजी करने के लिए। फिलहाल विकेट की अगर बात की जाए तो विकेट 7 गिर चुके हैं। 7 विकेट के नुकसान पर 38 रन दबाव के अंदर है। पूरी तरीके से दबाव के अंदर सुधीर 11 की टीम आप देख रहे हैं। जीतने के लिए अभी भी 55 रनों की जरूरत है। 16 गेंदों का खेल शेष है। 55 रनों की जरूरत है। एक गेंद पर बल्लेबाजी करने के रघुनाथ सुरभि और नॉन सेकंड पर कई बुरनकर गेंदबाजी करने के लिए गेंदबाज बंड्या शिरके अपने बॉडी मार पर हैट्रिक ऑन। फ्लाइंग स्लिप, एक खिलाड़ी का थर्ड मैन, एक खिलाड़ी पॉइंट, एक खिलाड़ी कवर ऑन साइड पर फेडी वे फील्ड आप देख रहे हो। राउंड विकेट, हैट्रिक ऑन। वाइट बॉल लेग स्टंप से बाहर चली गई। अंपायर हमारी तरफ जुड़ रहे, व्हाइट बॉल का सिग्नल दे रहे। मिस्टर एक्स्ट्रा का इशारा। एक्स्ट्रा के 7 रन से क्या बढ़ते हुए स्कोर कार्ड अब जाकर 39। विकेट की अगर बात की जाए तो 7 विकेट के नुकसान पर फिलहाल अगर बात की जाए तो अभी भी ओवर के 4 गेंदों का खेल शेष है। 16 गेंदे 54 रन। राउंड विकेट, लेग स्टंप से बाहर लगातार जा रहे बंड्या की अगर बात की जाए तो 2 गेंदों में 2 सफलता, उसके बाद 2 गेंदे वाइड। मिस्टर एक्स्ट्रा का इशारा हो रहा है। अंपायर को एक्सरसाइज करने का मौका भी मिल रहा है। रन संख्या फिलहाल स्कोर कार्ड के ऊपर 40। 7 विकेट के नुकसान पर आप देख रहे रुद्र स्पोर्ट चिपनन प्रेजेंट चैंपियन सुपर लीग। ईश्वर की अगली गेंद, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश, गेंद बल्ले पर नहीं आ रही। गेंद टप्पा करने के बाद विकेट कीपर के दस्तानों में बहुत अच्छी गेंदबाजी। विकेट के बीच में टप्पा बहुत अच्छा रख रखे हैं और बंड्या यही बता रहे मैं एक्सपीरियंस कैंपर दापोली से लेकर यहाँ पर क्यों आया हूँ और मैंने कई साल दापोली की क्रिकेट के लिए क्यों दिए, उसका जवाब इस प्रीमियर लीग में। राउंड विकेट, बड़ा स्ट्रोक खेलने की कोशिश ऑन साइड की तरफ इस गेंद को खेलते हुए अलोंग द कारपेट गेंद मिड विकेट बाउंड्री की तरफ जा रही है। जब तक खिलाड़ी वादिश मिड विकेट पर से फीड करते थ्रो करते तब तक 1 रन मुकम्मल होता हुआ। रन संख्या बढ़ती हुई स्कोर कार्ड अब जाकर 41 रनों पर पहुंचा है। 7 विकेट के नुकसान पर रन नहीं बन रहे। आपको 93 रन बनाने, 93 का पीछा। ये आज के दिन का आखिरी मुकाबला। ओवर द विकेट, अच्छी गेंद, अच्छा स्ट्रोक, वाह भाई वाह, कमाल का स्ट्रोक है। रन संख्या अब जाकर 47 पर पहुंचे गए। जीतने के लिए एक बार फिर अब जाकर इस मैच के अंदर अभी भी 46 रनों की जरूरत है। 13 गेंदों का खेल शेष है। बंड्या शिर के कमेंट्री बॉक्स इन की तरफ से इस ओवर की अगली गेंद। ओवर द विकेट, उड़ाया, पंख लगाए, आसमान की तरफ गेंद है। गेंद के नीचे खिलाड़ी ले लिया कैच। एक और विकेट गिरता हुआ, बड़ा शो खेलना चाहते थे, विकेट गवाकर बैक टू पवेलियन। 8वीं उम्मीद, 8वां झटका गॉन समंदर में। इस ओवर के अंदर 3 शिकार बंड्या शिरके ने किए गए। गाने को भी समय मिलने वाला है। विकेट गिर नक्कीच मित्रांनो, जाऊया आपण मैदानाच्या दिशेने. उर्वरित शेवटच्या 2 षटकांचा खेळ शिल्लक असणार आहे. 12 चेंडू आणि विजयाचं समीकरण पण पाहिलं तर 46 धावा. बाबू सुर्वे इथे मात्र पहिल्या चेंडूवरती मोठा प्रहार. स्टँड अँड डिलिव्हर, गोइंग अँड गॉन. यस डीजे.
आणि नक्कीच इथे मात्र बाबू सुर्वेच्या पहिल्या चेंडूवरती आक्रमक होताना पाहायला मिळतो. यावेळेस आपण पाहिलं तर चांगला चेंडू अलॉंग द कार्पेटच्या सहाय्याने चेंडू देखील ट्रॅव्हल होतोय. सुंदर क्षेत्ररक्षण आहे. दरम्यान 2 धावा सहजरित्या पूर्ण केल्या जातात आणि 2 धावेने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं तर थोडीशी बदलताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 55 अर्थातच 55 धावा धाव फलकावरती लागताना पाहायला मिळत आहेत. 5वं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तर फुल टॉस स्वरूपाचा चेंडू होता आणि नक्कीच इथे मात्र फुल टोल वसूल देखील केला जातोय. चेंडू मात्र जाईल 1 बाउन्स सीमारेखा पार आणि इथे मात्र येतोय चौकार. यस डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान मित्रांनो चालू असलेला सामना जर आपण पाहिलं तर रहीम 11 खेड वर्सेस सुधीर स्पोर्ट चिपळूण. यावेळेस आपण पाहिलं दुसरा एक प्रकारचा चेंडू आहे. अक्षरशः भिरकवून दिलाय. चेंडू मात्र जाईल सीमारेखा पार आणि इथे मात्र येतोय अफलातून षटकार. यस डीजे. नक्कीच जर आपण पाहिलं ना तर 93 धावांचा पाठलाग करायचा आहे. 5वं षटक देखील प्रगतीपथावरती असणार आहे. यावेळेस आपण पाहिलं तो सुंदर चेंडू हाताळलाय. सेन्सिबल क्रिकेट पाहायला मिळालंय. दरम्यान एकच धाव देखील पाहायला मिळते. संघाची धावसंख्या आपण पाहिलं तर 66 धावा. नक्कीच 93 धावांचा डोंगर उभा केलाय. जर आपण पाहिलं तर रहीम 11 खेड संघाने प्रथम फलंदाजी करत असताना आणि सुधीर स्पोर्ट्स संघाला 93 धावांचं लक्ष देखील ठेवलं. पाहायचं बाबू सुर्वे पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र स्विचिटचा प्रयत्न. पंचांकडे दाद मागितली जाते आणि पंच देखील प्रतिसाद करतात. फलंदाज बॅक टू द पॅव्हिलियन. यस डीजे. थँक्यू डीजे. दरम्यान जयेश बाद होतोय आणि जयेशची जागा भरून घेण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये जर आपण पाहिलं तर आर्य. 5 षटकांचा खेळ संपुष्टात येतोय. संघाची धावसंख्या आपण पाहिली तर 66 धावा. 66 धावा आतापर्यंत धावफलकावरती पाहायला मिळतात. गोलंदाजी मार्क होती. शेवटचं षटक घेऊन गोलंदाज राईट. इथे यावेळेस आपण पाहिलं तर फुलटॉस स्वरूपाचा चेंडू भिरकवून दिलाय. चेंडू मात्र हवेत आहे. एका हाताने झेल देखील घेण्याचा प्रयत्न होता परंतु असफल ठरला जातोय आणि जर आपण पाहिलं तर 2 धावा देखील मिळतात. दुहेरीच्या टोल्याने धावसंख्येमध्ये थोडासा बदल देखील पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते 68. पुन्हा एकदा गोलंदाज सजवते. षटकातील पुढील चेंडू. यावेळेस पाहायचं डावखोरा फलंदाज रघु. आतापर्यंत रघुने देखील आक्रमक फटके आपल्या फलंदाजी मार्फत दाखवलेत सर्व प्रेक्षकांना आणि यावेळेस देखील एक धाव देखील पाहायला मिळतोय. आणि नक्कीच मित्रांनो आपण पाहतोय महाराष्ट्र पोलीस दलात कार्यरत राज चव्हाण यांच्या संकल्पनेतून साकार झालेली रुद्र स्पोर्ट्स प्रेझेंट चॅम्पियन सुपर लीग RPL 2025 हा थरार. क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचा रणसंग्राम आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा दुसरा दिवस आणि दुसऱ्या दिवसातील महत्वपूर्ण सामना. पुन्हा एकदा गोलंदाज. यावेळेस आपण पाहिले तर आर्य. एक सेन्सिबल क्रिकेट शांतमय पद्धतीचा खेळ आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. 93 धावांचा डोंगर उभा केला होता आणि दरम्यान आपण पाहिलं ना तर सामन्याची औपचारिकता देखील शिल्लक असणार आहे.
नक्कीच मित्रांनो, आपण पाहतो हे सायंकाळचं सत्र आणि या सायंकाळच्या सत्रामध्ये मी समालोचक सिद्धेश कांबळे इथे उपस्थित सर्व खेळाडूंचे मान्यवरांचे सहर्ष स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाज यावेळेस आपण पाहिले तर रघु, मोठा फटका देखील खेळायचा होता परंतु तितकाच संपर्क देखील होत नाही. इथे मात्र धावच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय आणि नक्कीच इथे मात्र विजय संघ होतोय तो म्हणजेच रहीम 11 खेड संघ. विजय संघाचे हार्दिक अभिनंदन तसेच पराजित संघाचे हार्दिक आभार. थँक्यू. सुधीर स्पोर्ट्स, प्रतीक 11 चिपळूण आणि रहीम 11 खेड हे 4 संघ होते. त्यांचे कर्णधार, त्यांचे संघ मालक त्यांनी नोंद घ्या. उद्या ठीक 1 वाजता तुमचे जे राहिलेले मॅच आहेत आजच्या दिवसाला इथंच समाप्ती झालेली आहे. आजच्या नंतर आता मॅच न होणार आहे. 1 वाजता उद्या मॅच आहे तो TWJ डॉमिनेटर गुहागर आणि रहीम 11 खेड यांचा मॅच ठीक 1 वाजता या